नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। मित्रांनो, केंद्र शासनाने जुन्या वाहनधारकांसाठी एक महत्त्वाची अशी नवीन अपडेट आणलेली आहे। कारण आता जुन्या वाहनधारकांना 15 ऐवजी 20 वर्ष गाडी चालवता येणार आहे। जुन्या वाहनधारक मालकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली असून आता 15 वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी 20 वर्षापर्यंत वाढवण्यास शासनाने परमिशन दिलेली आहे। सरकारच्या नवीन नियमात नेमकं काय काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल। तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला। तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील। जुन्या वाहन मालकांसाठी केंद्र सरकारने एक आनंदाची बातमी दिली असून आता 15 वर्षे जुन्या वाहनांची नोंदणी 20 वर्षापर्यंत वाढवण्यास शासनाने परवानगी देण्यात आलेली आहे। आता हा नियम नेमका काय आहे ह्याची माहिती आपण सविस्तर जाणून घेऊया। दिल्ली NCR वगळता देशभरात हा नियम लागू होणार आहे। नवीन नियम केंद्रीय मोटार वाहन नियम तिसरी सुधारणा 2025 अंतर्गत लागू होणार आहे। नवीन नियम 20 ऑगस्ट पासून देशभरात लागू होईल। दिल्ली NCR मध्ये आधीच 15 वर्षे जुन्या पेट्रोल व 10 वर्षे जुन्या डिझेल वाहनांवर बंदी आहे। दिल्ली NCR वगळता हा जो नवीन नियम शासनाने आणला आहे हा 20 ऑगस्ट पासून आपल्या देशभरात लागू होणार आहे। पुनर्नोंदणीची ज्याप्रमाणे कालावधी शासनाने वाढवला आहे त्याच पद्धतीने आता पुनर्नोंदणीच्या शुल्कात सुद्धा शासनाने मोठी वाढ केलेली आहे। नूतनीकरणासाठी नवीन शुल्क शासनाकडून निश्चित करण्यात आलेले आहेत। मात्र हे शुल्क पूर्वीपेक्षा खूपच जास्त असून हे GST वगळून आहेत। आता हे GST वगळून खालील प्रमाणे कोणत्या गाडीला किती शुल्क लागतो आपण हे पाहूया। मोटारसायकल जर तुमची असेल तर पूर्वी फक्त 300 रुपयांचा नवीन नूतनीकरणासाठी खर्च यायचा तो आता 2000 रुपये इतके करण्यात आलेले आहेत। 3 चाकी क्वाड्रीसायकल असेल तर 5000 रुपये इतका खर्च येईल। हलके मोटार वाहन असेल तर पूर्वी फक्त 600 रुपये खर्च यायचा पण आता 10000 रुपये इतका खर्च येणार आहे। आयात केलेली दुचाकी असेल तर 20000 रुपये इतका खर्च येणार आहे। आयात केलेली 4 चाकी असेल तर 80000 रुपये इतका खर्च येणार आहे। वाहनांच्या इतर श्रेणी जर मधील वाहन असेल तर 12000, व्यावसायिक वाहन असेल तर 7000 रुपये आणि बस किंवा ट्रक असेल तर 12500 रुपये इतका नवीन नूतनीकरणासाठी खर्च येणार आहे। तर अशा पद्धतीने शासनाने आपल्या नवीन नियमामध्ये वाहनांची जी पुनर्नोंदणी होती त्याचा कालावधी 15 ऐवजी 20 वर्ष केलेला आहे। त्याचबरोबर त्यासाठी जो शुल्क लागणार होता त्या शुल्कात सुद्धा वाढ केलेली आहे। ही अपडेट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा। आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील। धन्यवाद।